छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंचा। उपस्थित सर्व लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दिवसभर आपलं शिबिर सुरू आहे आणि आपण म्हणालात तसेच सर्वजण तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहताय किंवा पाहत होतात ना रे। आता त्याला दोन कारणं आहेत। एक तर माझं भाषण ऐकायला खरंच आतुर असाल, किंवा माझं भाषण शेवटचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण सुटणार आहोत। त्याच्यामुळे वाट कशाचं आहे म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी बघत होतात मला नाही माहिती। भाषणाची ना तुम्हाला खरंच धन्यवाद देतो, कारण मगाशी शिवसेना प्रमुखांचं मनोगत तुम्ही ऐकलत। मी तर भाग्यवान आहे, मला मा आणि बाळासाहेबांसारखे आई वडील लाभले आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्याई उभी करून ठेवले, याच्यासारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे। कारण सत्ता असली का सगळे तिकडे जातात, इथं जगराटी आहे, पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतात। कारण सत्यनारायणाची पूजा असली का तीर्थप्रसादाला सगळेच जातात, तसे सगळे जात आहेत, जाऊ द्या। पण तुमच्यासारखे खरोखर ज्याला आपण वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्यासोबत आहे, त्याचा मला अभिमान आहे। उन्हाळा तर तापलाय, खूप गरम झालाय महाराष्ट्र, रेकॉर्ड ब्रेक। आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला आठवत आहे की ज्या वेळेला अशा उन्हामध्ये सभा व्हायच्या, म्हणजे आता तर आपण हॉलमध्ये आहोत, एसी कमी पडतोय, उन्हातानाच्या मोर्चात किंवा सभेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की जमीन तापले, वरनं सूर्य आग ओकतोय, पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तापलेत की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण नाहीतर गरम असे सगळेच होतात हो, विचाराने किती तुम्ही तापलायत हे महत्त्वाचं आहे। त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा ही ठरवणार आहे। ही दिशा आपण ठरवणार, हे गद्दार नाही ठरू शकत। हा सगळा जो काही इतिहास आपण मगाशी मी येताना मुंबईचा पवाडा ऐकत होतो, माझी मैना गावाकडे राहिली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा। आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे? किती 2-3 हात उभे फक्त राहिले असतील। तो आकडा आहे 105 हुतात्म्यांचा, हा सरकारी आकडा आहे। पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला तुलसी गबार्ड, तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आल्या होत्या, ताया झिंके, हो ना, तुम्ही मगाशी बोललात, गुप्ते। म्हणजे किती वर्षापासून आतापर्यंत नाशिकशी आपला संबंध आहे, पण एवढ्या वर्षात आपण नाशिकसाठी जे जे काही केलंय ते केवळ नाशिक शहर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हे आपण सांगितलं नाही तर मग काम करतोय कशासाठी? त्याच्यामुळे हेही महत्त्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे शिवसेनेने काय काय केलेलं आहे। कारण मुळामध्ये आपली जी काय ओळख आहे, मी मागे जाहीर सभेत बोललो होतो की शिवसेनेने एक विश्वविक्रम केलेला आहे। भारतीय जनता पक्षाने सांगावं त्यांनी काय केलं आहे विश्वविक्रम, हे बोगस। 50 वर्ष झाली, त्या वर्षामध्ये शिवसेना विक्रम कसला, गोमूत्र वाटपाचा। हे असं थोतांड आपल्याकडे करायची गरज नाही, त्याच्यामुळे बोलण्यासारखं खूप आहे।
पण विशेषतः त्यांनी जो एक अपप्रचार केला, फेक नरेटिव्ह की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. अरे मुस्लिम समाज आमच्या सोबत आला का आला? कारण करोनामध्ये मी कधी जातीय भेदभाव केला नाही. सुद्धा मी मुख्यमंत्री पदाच्या त्या इब्रतीला किंवा शान जी होती तिला डाग लागू दिला नव्हता. सगळ्यांना समानतेने मी वागवलं होतं. आज जे काय भारतीय जनता पक्ष करतंय हे तुम्ही सांगा मला की कोणी हिंदुत्व सोडलं? मी सोडलं का भाजपने सोडलं? आपण वक्फ बोर्डच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. का केला? कारण एक तर त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही. आणि संपूर्ण 2 दिवसातली त्यांची संसदेतली भाषणं जर का तुम्ही ऐकली, मला असं वाटतं तोही एक कार्यक्रम करा की नुसती त्या ठरावाच्या वेळेला अमित शहापासून सगळ्यांनी केलेली भाषणं फक्त सगळ्यांना ऐकवा. अगदी अमित शहा बसले होते, राजनाथ सिंग बसले होते, किरण रिजिजू बसले होते, पियुष गोयल बसले होते आणि त्यांच्या समोर त्या नितीश कुमारचं ते कोण ललन सिंग आणि तेलुगू देशमचे जोरदार सांगत होते आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण काय ते जनता कोणता त्यांचा पक्ष जदयू करेल, TDP करेल. आणि हे नेभळाटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते. कारण तुमची तिकडे सत्ता टिकवायला तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केलं आणि मशिदीत जाणारे चंद्रबाबूंना तुम्ही सोबत घेतलं आणि आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं. आजपर्यंत कधी कोणत्याही पक्षाने, भारतीय जनता पक्षाने मला नाही ते एकदा सांगा तरी तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? कारण शिवसेना प्रमुखांनी जे काय आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू मुस्लिम म्हणून नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, जो या देशासाठी मरायला तयार आहे आणि जो हा देशाला आपली मातृभूमी मानतो, माझा देश मानतो, तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी आमचा आहे, ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेली आहे. मग हे काय करतायत? जसं काल रात्री म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला. हिंदू मुसलमानांनुसतं लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं, मार मुसलमानांना दगड, मुसलमानांना पेटवायचं, मार हिंदूंवरती दगड. आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची. मरतात कोण? गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मरतायत. आणि आजही मी सांगतो की आम्ही राष्ट्राभिमानी आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा, घराच्या बाहेर पडल्यानंतर देश हाच माझा धर्म असला पाहिजे. पण त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती करून आमच्या समोर उभा राहिला तर त्याच्या समोर मी कडवट राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून मी समोर उभा राहिला. ही शिकवण आहे. मग एक राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष झाली, परवाकडे हनुमान जयंती झाली, हिंदूंच्या घराघरामध्ये भेटी दिल्या होत्या, दिले कोणाच्या तरी एका तरी हिंदूच्या घरात आले. पण यावेळेला प्रथम देशातल्या 32 लाख मुस्लिम कुटुंबियांना सौगाते मोदी आणि भाजपच्या म्हणजे त्यांच्याकडे पैसा बक्कळ आहे, स्वतःच्या पैशातून म्हणजे भाजपनी जो काय ओरबाडलाय पैसा त्या पैशातून संपूर्ण मुस्लिमांच्या घरामध्ये सौगात वाटतायत. म्हणजे हिंदूंना दिली घंटा, यांना देत आहे सौगात. आनंद आहे. पण हे कधी ते मुस्लिम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्या सोबत आले म्हणून तुम्हाला आता हे सगळं सुचतंय. त्याच्या आधी काय करत होता? बटेंगे तो कटेंगे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत बाटेंगे और जितेंगे. म्हणजे भेटी वाटणार आणि मतं जिंकणार. हे आता ह्याच्यापासून हिंदू काय मुस्लिम काय सगळ्या धर्मियांनी हे सावध राहिले पाहिजे. कारण हे कोणाचेच नाही आहेत, हे कोणाचेच नाही आहेत. हे वापरा आणि फेका. आणि आज येताना मुद्दामून आठवले म्हणून सांगतो कारण तुम्ही सगळेजण भगवे सगळे इशू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.